प्रेज लॉर्ड सर्वांना. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो आजच्या दिवसासाठी. आशा आहे की तुम्ही सर्वजण बरे आहात. चला आपण रोजचं मनन सुरू करूया. आज आपण वाचणार आहोत नीतिसूत्रे याचा अध्याय 4 आणि वचन 23. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. देवा वाचलं वचन आशीर्वादित करो. या वचनामध्ये सांगितलेलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं रक्षण कर. आज जर आपण जगामध्ये पाहिलं तर आपण वेगवेगळ्या ज्या आपल्या जवळ वस्तू आहे, सोनं आहे, पैसा आहे किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहे, आपण प्रत्येक गोष्टीचं संरक्षण करतो. प्रत्येक गोष्ट आपण सांभाळून ठेवतो. आपल्या कुटुंबाला आपण सांभाळतो, आपल्या कुटुंबाचं रक्षण करतो, आपल्या ज्या वस्तू आहे त्याचं रक्षण करतो. प्रत्येक गोष्टीचं आपण रक्षण करत असतो. इव्हन आपण आपल्या शरीराची एवढी काळजी घेतो, एवढं आपल्या शरीराचं रक्षण करतो की आपण सर्व वाईटापासून, सर्व आजार विकारापासून दूर राहील. परंतु या ठिकाणी देवाचं वचन सांगितलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा ज्या काही सांभाळ करण्यास योग्य आहे, ज्याचं रक्षण केलं पाहिजे, या सर्व वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. आणि काय या ठिकाणी सांगितलेलं आहे? कारण देवाचं वचन सांगतं कारण त्यामध्ये जीवनाचा उगम आहे. जर आपल्याला जीवन हवं असेल, जर आपल्याला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल, तर विशेष करून आपल्या अंतःकरणाचं आपण रक्षण केलं पाहिजे. तर कशा रीतीने आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण करू शकतो? ते म्हणजे आपण वाईटापासून दूर राहून आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण करतो. जो व्यक्ती चांगलं जीवन जगतो, ज्याचा स्वभाव चांगला असतो, जो प्रेमळ असतो, जो नेहमी मदत करणारा असतो, त्याचं जीवन हे एक आशीर्वादित जीवन असतं. आणि आपण पाहतो की लोक त्याविषयी चांगलं ते बोलतात. आणि असे देखील लोक आहेत जे वाईट मार्गाला लागलेले आहेत किंवा वाईट गोष्टींच्या नादी लागलेले आहेत किंवा व्यसन करतात किंवा नको असलेल्या गोष्टी ते करत असतात. परंतु देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपण सोडून देणं म्हणजे आपल्या अंतःकरणाचं रक्षण करणं. जे देवाला आवडतं, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणं, देवाच्या वचनाचं आज्ञापालन करणं, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन ज्यावेळेस आपण जगतो त्यावेळेस आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण करतो. आपण ज्यावेळेस स्वतःला वाईटापासून दूर ठेवतो त्यावेळेस आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण करतो. ज्यावेळेस आपण स्वतःला या जगाच्या मोहपाशापासून दूर ठेवतो, नको असलेल्या वाईट गोष्टीपासून आपण स्वतःला दूर ठेवतो, आपण त्या गोष्टी करत नाही, त्यावेळेस आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण करतो. आणि ज्यावेळेस आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण करतो त्यावेळेस आपलं अंतःकरण, आपलं जीवन हे प्रभूला मान्य होतं आणि देवाचं वचन सांगतं की त्याला जीवन प्राप्त होणार आहे. जीवनाचा उगम त्यामध्येच आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्या रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. आजच्या काळामध्ये अंतःकरणाचं रक्षण करण्याची फार गरज आहे. कारण आपल्याला माहित आहे की जसं युग पुढे चाललेलं आहे, दुष्टाई वाढत आहे, वाईट गोष्टी वाढत आहे, वाईट ज्ञान वाढत आहे, नको त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आहेत, आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजची जी पिढी आहे ही फार पुढे चाललेली आहे, वाईट मार्गाला लागलेली आहे. आणि म्हणूनच हे वचन आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे की विशेष करून आपल्या अंतःकरणाचं रक्षण आपण केलं पाहिजे. आणि जर आपण आपल्या अंतःकरणाचं रक्षण केलं, जर वाईटापासून दूर राहिलो, आपल्या मुलांना वाईट गोष्टी करण्यापासून दूर ठेवलं, त्यांना आपल्या अंतःकरणाचं रक्षण करण्याविषयी शिकवलं, देवाचं वचन त्यांना शिकवलं, देवाच्या वचनाचं आज्ञापालन करण्यास त्यांना शिकवलं, वाईटापासून दूर राहण्यास त्यांना शिकवलं, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास त्यांना शिकवलं, देवाचं भय बाळगण्यास जर शिकवलं, तर निश्चितच आजची पिढी देखील वाईटापासून दूर राहील आणि ती स्वतःच्या अंतःकरणाचं रक्षण करण्यास ते शिकेल. पापामध्ये पडण्यापासून ते स्वतःचा बचाव करू शकेल आणि देवबाप त्यांना आशीर्वादित करेल आणि देवबाप त्यांना जीवनाचा मुकुट देईल, त्यांना सार्वकालिक जीवन परमेश्वर देईल. म्हणून देवाच्या लोकांना आपण स्वतः आपल्या अंतःकरणाचं रक्षण करूया. आपल्या अंतःकरणामध्ये सर्व नको असलेल्या गोष्टी काढून टाकण्याचा प्रयत्न करूया. सर्व वाईट गोष्टी, द्वेष असेल किंवा द्वेषाची भावना असेल, राग असेल, मत्सर असेल, नको असलेलं पाप असेल, नको असलेलं व्यसन असेल, हे सर्व आपण काढून टाकूया. आपण स्वतः आपल्या अंतःकरणाचं रक्षण करूया. आपण आपल्या मुलांना आपल्या अंतःकरणाचं रक्षण करण्यास शिकूया. आपल्या कुटुंबाला आपल्या अंतःकरणाचं रक्षण करण्यास शिकूया, जेणेकरून प्रत्येकाला जीवन प्राप्त होईल आणि देवाच्या वचनाप्रमाणे प्रत्येक जण आशीर्वादित होईल. आणि देवबाप करो या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. स्वर्गातील पिते, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. खरंच देवापा, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आमच्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करणं हे आज आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. देवापा, सर्व वाईटापासून तू आम्हाला सोडव, आम्ही आमच्या अंतःकरणाचं रक्षण करावं, सर्व वाईटापासून, पापापासून दूर राहावं. म्हणून तू प्रत्येकाला मदत कर. आमच्या जीवनाद्वारे तुझा गौरव होऊ दे, तुझं जीवन आम्हाला प्राप्त होऊ दे आणि तुझं नाव उंचावलं जाऊ दे. देवापा, जे व्हिडिओ पाहत आहे त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. प्रभू, त्यांचं जीवन, त्यांचं कुटुंब तू आशीर्वादित कर आणि या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल अशा मी प्रार्थना करतो. सर्व गौरव आम्ही तुला देतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करते, तूच ऐक पिता. आमेन. धन्यवाद आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो.